इथे सर्व प्रकारचं मालवणचं जेवणच्या प्लेटी वगैरे लावलेल्या आहेत. इकडे बघा त्याच्या किमती वगैरे लावलेल्या आहेत. इकडे बघा इकडे बांगडा कसा दिला? बांगडो 100 रुपये ना. बांगडा 100 रुपयाला. सुरमई सुरमई 200 रुपये ना. सुरमई आणि पापलेट 250 रुपये ना. आणि कोलंबी कोलंबी फ्राय 300 रुपये 10 पीस येतले. जवळा मसाला जवळ मसाला 180. कुठले पण घ्या 250 रुपयाला असणार आहेत. त्याच्यामध्ये काठी फिरवल्याने ऑटोमॅटिक ओमचा आवाज येतो. इकडे बघा समोरच्या साईडला आकाशी पाळणा वगैरे आहे. इकडे साईडला तुम्ही बघितला तर एक ब्रेक डान्स आहे. जय शिवराय जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी चालू आहे बदलापूरला. आपल्या बदलापूरमध्ये चालू आहे कोकण महोत्सव. हा कोकण महोत्सव सुरू झालेला आहे 4 जानेवारी आणि शेवट असणार आहे 18 जानेवारी. टायमिंग असं आहे संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10:30 वाजेपर्यंत. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बदलापूरचा कोकण महोत्सव कसा आहे तुम्हाला बघायला मिळणार. चला आता पटापट मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला कोकण महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर. मित्रांनो मी माऊली चौकामध्ये आलेलो आहे आणि आपल्या माऊली चौकामध्ये जे ग्राउंड आहे तिथे आपलं कोकण महोत्सव भरलेलं आहे. हे महोत्सव चालू झालेलं आहे 4 तारखेला. लास्ट डेट असणार आहे 18 तारीख. तर आपल्या बदलापूरमध्ये कोकण महोत्सव कसं आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार. चला पटापट आतून जाऊया आणि आपला कोकण महोत्सव कसं आहे ते बघूया जरा आतून जाऊन. हा आपल्या कोकण महोत्सवची एंट्री आहे आणि ती तारीख वगैरे दिलेली बघा समोर. समोर बघा आकाशी पाळणा वगैरे लावलेला आहे आणि दोन्ही साईडला असे लहान मुलांचे खेळण्याचे दुकानं वगैरे लागलेले आहेत. इकडे बघा इकडच्या साईडला कानातल्यांचं एक स्टॉल लागलेलं आहे छोटंसं कानातले आणि समोर साईडला नारळ पाणी वगैरे आहे आणि लहान मुलांचे खेळण्यांचा स्टॉल सुद्धा लागलेला आहे. आणि इथून आता आतमध्ये जाणार आहोत. आपण आतमध्ये गेल्यानंतर समोरच्या साईडलाच आपण बघितलं ना तर प्लास्टिकच्या भांड्यांचं एक मोठं असं दुकान लावलेलं आहे. या दुकानामध्ये खूप सारे असे प्लास्टिकची तुम्हाला भांडी बघायला मिळणार. कसं दिलं भाऊ? 100 रुपये. कुठलं पण काय 100 रुपये. इकडे बघा हे लावलेलं आहे सर्व. या दुकानामध्ये प्लास्टिकची भांडी जी लावली आहे 100 रुपये असणार आहे. खूप सारी अशी प्लास्टिकची भांडी लावलेली आहेत. या दादांचं दुकान आहे आणि ही सर्व इकडं प्लास्टिकची भांडी 100 रुपयाला आहेत. याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. डबे आहेत, जाळ्या आहेत, बाऊल आहेत, बरण्या आहेत, अशा खूप साऱ्या आहेत. आणि घरात लागणारे आहे बघा लायटर वगैरे हे सुद्धा 100 आणि बॉडी सोप वगैरे ठेवायला डबा लागतो. तो डब्बासुद्धा बघा किती युनिक आहे. हा पण 100 रुपयाला असणार आहे. युनिक प्रकारचे डबे आहेत. किती सुंदर दिसायला बघा. हा पण आहे म्हणजे खूप सारे असे डबे आहेत 100 रुपयाला असणार आहेत. या स्टॉलवरती प्लास्टिकची सर्व भांडी तुम्हाला मिळणार आहे 100 रुपयाला. पुढच्या साईडला आपण गेलात तर एक किचनचा स्टॉल लागतोय. किती भारी भारी किचन्स आहेत बघा. भाऊ कसा दिला? 100 रुपयाला. कुठला पण घ्या काय. या स्टॉलवरती कुठले पण किचन्स घ्या 100 रुपयाला असणार आहे. कुठले पण घ्या 100 रुपयाला असणार आहे. या दुकानामध्ये किचनची किंमत होती 100 रुपये. तर चला आपण पुढच्या साईडला जाऊया. लहानपणी गोले वगैरे खूप खायचो ना. एक गोल्याचा स्टॉल इकडे बघा. सर्व प्रकारचे गोले इकडे बघायला मिळणार. एक गोले मोजिटो वगैरे इकडे बनवून देतात. इथे सर्व प्रकारचे मोजिटो तुम्हाला भेटणार. हे कुठले पण मोजिटो घ्या 50 रुपये असणार आहे. कुठल्या पण फ्लेवरमध्ये घ्या. या दुकानामध्ये गोला मोजिटो आणि मक्याची फुलं वगैरे खायला मिळतात समोर. आणि लहानपणी हे बुड्डी के बाल आम्हाला खूप आवडायचे. हे समोरच लहानपणाची आठवण आली. हे काकाने एक स्टॉल आलेला आहे. इथे कशा प्रकारे बघा. लहानपणी आम्हाला हे सर्व खूप आवडायचा. खूप आतुरतेने वाट बघायचं आहे. कसं दिला? 30 रुपयाला असणार आहे. बघा बुड्डीचे बाल 30 रुपयाला असणार आहेत या स्टॉलवरती. आणि समोरच्या साईडला आपण बघितलं तर समोरच्या साईडला एक कटलेरीचं स्टॉल आहे. मध्ये इथे कानातले हेडफिन्स पेंडन्स हे खूप सारे इकडे भेटणार आहेत. तुम्ही इकडच्या साईडला बघा खूप साऱ्या अशा गंठणी वगैरे पेंडन्स वगैरे कानातले वगैरे लावलेले आहेत आणि चप्पाटे वगैरे लावले आहेत. युनिक प्रकारचे चप्पाटे वगैरे आहेत. दादा कसे दिले? 30 रुपयाला. किती चांगली क्वालिटी बघा. एकदम A1 क्वालिटी वाटते. आणि कानातले पण बघा किती भारी आहेत. कानातले कसे दिले? कानातले 30 वाले. हे बघा हे लाईनमध्ये लावलेत ना हे 30 वाले आहेत छोटेवाले. आणि इकडे समोर गेलात तर हे 100 रुपये असणार आहेत 50 रुपये असणार आहेत. म्हणजे जसे मोठे काढू युनिक काढू तशी प्राईस असणार आहे. आणि एका साईडला हेडफिन्स पण बघा युनिक प्रकारच्या हेडफिन्स लावलेले आहेत आणि खूप साऱ्या अशा घंट्यांशीच लावले आहेत. दादा हे कसं दिलं? हा
100 रुपये. हे कुठलं पण काय 100 रुपये असणार आहेत वा. डायमंडचे सुद्धा आहेत आणि एक युनिक काहीतरी 100 रुपये असणार आहे. या स्टॉलवरती शापकाटे, हेअरफिन्स आणि गळ्यातले मंगळसूत्र यांची किंमत 100 ते 50 रुपयाच्या रेंजमध्ये असणार आहेत. आणि समोरच्या साईडला आपण गेलात तर सर्व प्रकारचे मसाले, हळद हे सर्व लावलेले आहेत. आपल्याकडे जे मसाले वगैरे लावलेले आहेत हे मसाले वगैरे कसे पाव दिले? सगळे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत. आपल्याकडे मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे. हा बघा, ही आपल्याकडे गावठी हळद आहे. ही आपल्याकडे गावठी हळद, ही गावठी हळद कशी दिली? ही 125 रुपये पाव. हां. हा 150 रुपये पाव. मच्छी मसाला 150 रुपये पाव. मालवणी मसाला मालवणी मसाला 150 रुपये पाव असणार आहे. संडे मालवणी मसाला कसा असणार आहे? 200 रुपये पाव आहे. त्याच्यामध्ये काय टाकायची गरज नाही, वेगळं काय टाकायची गरज नाही. वेगळं काय टाकायची गरज नाही. 200 रुपये पाव असणार आहे. आणि गरम मसाला कसा दिला इकडे? मसाला 200 रुपये पाव आहे. गरम मसाला 200 रुपये पाव आहे. आगरी मसाला कसा दिला? 200 रुपये पाव. 200 मसाला सेम. सेम 200 रुपये पाव असणार. मसाला, आगरी मसाला आणि गरम मसाला तिन्ही सेम आहे. कांदा लसूण मसाला आहे जो कसा दिला? 200 रुपये पाव आहे. हा 200 रुपये पाव आहे. शेंगदाणा चटणी 60 रुपये 100 ग्रॅम आहे. अच्छा. आणि तर लसूण चटणी आणि ती चटणी आहे ती 50 रुपये 100 ग्रॅम. 50 रुपये 100 ग्राम असणार आहे. गोडा मसाला 60 रुपये 100 ग्रॅम. गोडा मसाला, काळा मसाला 80 रुपये 100 ग्रॅम. काश्मीरी. फक्त काश्मीरी, फक्त कलरसाठी. अच्छा. आता याच्यामध्ये आपल्याकडे मिरची फक्त मिरची असते, कलर नसतो केव्हा. हा. काश्मीरी 200 रुपये पाव आहे. ही फक्त तिखटवाली 150 रुपये पाव. पोळीमध्ये 2 प्रकार आहेत आपले, एक मसाला आहे आणि साधं आहे. ही 80 रुपये पाव, ही 75 रुपये पाव. याच्यामध्ये जिरं, धन, हळद, बडीशेप सगळं मिळतं. डांगर पीठ कसं दिला? ते आपलं 40 रुपये 100 ग्रॅम. ते कोकमचं पाकिट कसं दिलं? फक्त 200 रुपये पाव आहे. 200 रुपये पाव असणार आहे. अबोली पीठ कसं दिलं? आंबोलीट 70 रुपये अर्धा. कोंबडी वडा? वडीपाट 70 रुपये अर्धा. कोंबडी वड्याचं पीठ आहे बघा 70 रुपये पाव असणार आहे. घावण्याचं पीठ कसं दिलं? 60 रुपये अर्धा किलो. हे कसं दिलं? 60 रुपये. 60 रुपये. इकडे बघा फणसपोळी. फणसपोळी कशी दिली? 90 रुपये. 90 रुपये दिली. खूप छान प्रकारे. पॅकिंग असतं ते. कोकम बटर आहे, पायाला भेगा पडतात ना. हे कोकम बटर आहे. पायाला भेगा वगैरे पडतात ना तर हे असं थोडंसं तोडायचं, असं रंगसायचं आणि लावायचं. ते भेगा वगैरे पडत नाही. हा कसं दिला दादा? 40 रुपये एक आहे. अच्छा. आणि हे कुरमडीचे लाडू दिले कसे दिले? 90 रुपये. 90 रुपये. 70 रुपये. 70 रुपये काय? आणि शेंगदाणे दिले कसे? 80 रुपये. 80 रुपये. आणि सर्व प्रकारचे लाडू बघितले आणि किमती वगैरे बघितला. या दादांचा हा दुकान होता. चला अजून पुढे जाऊया. तरी इकडे साईडला लहान मुलांचं खेळण्याचं दुकान आहे. इकडे सर्व प्रकारचे लहान मुलांचे खेळणे इकडे बघायला मिळणार आहेत. हे कसं दिलं? इकडं जे खेळणे लावले आहेत त्या प्रत्येक खेळण्यांची म्हणजे वेगवेगळी किंमत असणार. ही गेम्स आहे, याच्यामध्ये जे रिंग्स आहेत हे याच्यामध्ये टाकायचं. हे कसं दिलं? 150 रुपये. प्रत्येक खेळण्यांची वेगळी प्राईज असणार आहे. प्रत्येकमध्ये असे खेळणे दिले आहेत लहान मुलांना मनोरंजनासाठी. असे खेळण्याचा एक स्टॉल आहे. इथे सर्व प्रकारचे खेळणे. हे कसं दिलं? 100 रुपये. इथे खूप सारे असे खेळणे लावलेले आहेत. सर्वांची प्राईज वेगवेगळी असणार आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि वाजवायचं. मित्रांनो हे पुरं मातीचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून वाजवलं तर सेम चिमणीचा आवाज येतो. आता हे आपल्याला समोर दाखवणार आहेत. इकडे बघा, याच्यामध्ये अशा प्रकारे पाणी टाकायचं. याच्यामध्ये पाणी टाकून जर आपण वाजवलं तर सेम चिमणीचा आवाज कसा असतं तर चिमणीचा आवाज येणार आहे. आणि आता हे बघा किती भारी आवाज आला. दादा हे कितीला आहे? 60 रुपये. हे 60 रुपयाला असणार आहे. ही मातीची चिमणी आहे. याच्यामध्ये पाणी जर टाकलं आणि वाजवला तर सेम चिमणीसारखा आवाज येतो. काहीतरी युनिक बघायला भेटलं आपल्या बदलापूरमध्ये. खूप सारे युनिक खेळणे या दुकानामध्ये आहेत. या दादांचं हे दुकान होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. सर्व प्रकारचे बॉडी सोप इथं लावलेले आहेत. बघा किती वेगळ्या वेगळ्या क्वालिटी आहेत. आणि सर्व प्रकारचे पान मसाले इकडे लावलेले आहेत. आपल्याकडे जे पान मसाले लावलेले आहेत हे पान मसाले तुम्ही कसे पाव दिले? 100 रुपये 100 ग्राम. 250 रुपये पाव. 100 रुपये 100 ग्राम आहे. बघा मित्रांनो हे जे पान मसाले इकडे लावलेले आहेत 100 रुपये 100 ग्राम असणार आहे. आणि एका साईडला जे सोप वगैरे लावले आहेत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये 80 रुपये 100 ग्राम. 80 रुपये 100 ग्राम. या कुठल्या पण सोप घ्या 80 रुपये 100 ग्राम असणार आहेत. आणि पान मसाले घ्या 100 रुपये 100 ग्राम. या दादांचं हे दुकान होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. मित्रांनो आम्ही समोरच्या दुकानात आलेलो आहे. इथं ना मालवणचे स्पेशल मसाले इकडे लावलेले आहेत. आणि ह्या दादांचं हे दुकान आहे. बघा इकडे सर्व प्रकारचे मसाले चटणी इकडे लावलेले आहेत. आणि इकडे त्यांचे कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, गरम मसाला, आगरी मसाला, मालवणी रेग्युलर मसाला,
दादा आपल्याकडे किती प्रकारचे मसाले आहेत? माझ्याकडे बघा रेग्युलर मालवणी, A1 मालवणी, हा A1 मालवणी, A1 आगरी, रेग्युलर आगरी, मच्छी मसाला, गरम मसाला, काळा मसाला, घाटी मसाला, हे कोल्हापुरी घाटी, मिसळ मसाला आहे, हा. मच्छी फ्राय मसाला, मच्छी कढी मसाला, हे सगळे प्रकार आता हे सर्व मसाले तुम्ही सांगितले, याच्यामध्ये या मसाल्यांची किंमत काय असते? हा कसा दिला? हा बघा, हा 150 रुपये पाव आहे रेग्युलर मसाला आहे. हा 200 रुपये पाव आहे A1. याच्यात ही दालचिनी वापरलेली आहे. अच्छा. ही दालचिनी व्हिएतनामवरून येते, 20 वर्षांनी काढतात झाडावरून. अच्छा. ही दालचिनी भारतात कुठेही इम्पोर्ट होत नाही, आमच्याकडेच येते. या दालचिनी गुलाब पाकळी, कसुरी मेथी, नाग, केशर, कबाब चिनी हे टाकले असतं, खाल्ल्यावर जळजळ होत नाही. तसं आमच्याकडे एक ओला मसाला एक वेगळा आहे, ओला मसाला. हा मसाला डायरेक्ट वापरू शकतात कोणत्या पण जेवणात. 100 रुपयाला आहे. खोबरं, कांदा, लसूण सगळं आहे त्याच्यात. सर्व मिक्स केलेलं आहे. हो, आणि तेलात मुरवलेला मसाला आहे. तेलात मुरवलेला मसाला. तेलात मुरवलेलं लोणचं खाल्लं हा. असेल, मसाला असतो, त्याची टेस्ट अजून चांगली भरते, टेस्ट चांगली लागते, म्हणजे डायरेक्ट बनवलेला मसाला आपण टाकला तर अजून टेस्ट वाढते. अजून टेस्ट वाजते. तर बघा, युनिक काहीतरी बघायला भेटलं. आणि इकडे साईडला कोल्हापुरी मसाला वगैरे लावलेला दादा, यांच्या किमती वगैरे काय असणार आहेत? हा 150 रुपये पाव हा आहे. 150 रुपये पाव आहे. हा काळा मसाला 150 रुपये काळा पाव. मसाला 150 रुपये पाव गरम आहे. मसाला 150 रुपये पाव. हा. काश्मीरी मसाला कसा दिला? काश्मीरी 175 रुपये पाव. ही अन्नीगेरी काश्मीरी आहे, सुटलेली आहे. अच्छा. ही आहे आपला आगरी मसाला रेग्युलर 150 रुपये पाव. हा. मच्छी कढी 150 रुपये हा. पाव. सेलम हळद आहे, प्युअर एकदम सेलम कुटलेली आहे, 100 रुपये पाव. हा. लसूण चटणी आहे 100 रुपये पाव. अच्छा. आणि लाल तिखट आहे 100 रुपये पाव. लाल तिखट 100 रुपये पाव. तसे आपल्याकडे जाळा आगळ आहे, कोकम सरबत आहे, घरगुती आहे कोकम जाळा सरबत. हा हा कसा दिला? हा 150 रुपये आहे. हा 150 रुपये गेला. हो. कोकम सरबत कसा दिला? कोकम सरबत 100 रुपये, 120 रुपये 120 रुपये. घरगुती आहे. बघा. तसेच आपल्याकडे मसाले लगेच आपण 1 किलो घेऊ नाही शकत डायरेक्ट टेस्ट न करता, म्हणून आम्ही 50 रुपयाचे सगळे सॅम्पल पॅक इकडे बघा, जे आपण 1 किलो आपण घेऊ शकत नाही जास्त, तर टेस्टसाठी त्यांनी छोटे छोटे पॉकेटे लावले आहेत. पहिले तुम्ही छोटे पॉकेटे घेऊन जा, टेस्ट करून बघा, आणि आवडले तर नंतर तुम्ही या महोत्सवमध्ये येऊन मसाले वगैरे घेऊ शकता. तसंच आम्ही वर्षाचा मसाला बनवून देतो. लालबागला जसा बनवतात तसा वर्षाचा मसाला तुम्हाला डोंबिवलीला बनवून मिळेल. देठ काढलेल्या मिरच्या, 4 प्रकारच्या मिरच्या, 25 प्रकारचे गरम मसाले, सुकून मिरच्या भाजून कुटून सगळं घरपोच तुम्हाला मिळेल. सर्व प्रकारचे मसाले तुम्ही रेडी करून देता. हो, वर्षाचा मसाला साठवणीचा. साठव तो मसाला बनवून- वर्षभराचा हो. स्टॉक असतो बनवून. लालबागला जसा बनवतात तसाच. बघा, या दादानी यांचा कार्ड वगैरे दाखवला, त्यावर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, तुम्हाला मसाले वगैरे बनवून पाहिजे असतील तर या दादाच्या कॉन्टॅक्ट नंबरची कॉन्टॅक्ट करा. चला पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला खूप सारे दुकान आपण कव्हर करूया. आपल्याकडे किती प्रकारचे लोणचे आहेत? माझ्याकडे जवळजवळ 27 प्रकारची लोणची आहेत. 27 प्रकारचे लोणचे आहेत. आता आंबा, आपला हा जो लोणचा लावला हा कुठला? लसूण मिरची लसूण मिरचीचा लोणचा कसा पाव दिला? हा 100 रुपये पाव किलो असतो. 100 रुपये पाव दिला. हा मिरचीचा हा लोणचा आहे ना? फक्त मिरचीचा आहे, कसा दिला? तो 100 रुपये. कुठलाही का 100 रुपयाला पाव किलो आहे. इकडे बघा, सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये लिंबू मिरची आहे. हा हा फक्त लिंबू आहे. हा मिक्स आहे. हा लिंबू आहे. हा. हा आवळा आहे. आवळ्यापासून. हा, आणि हा फणस आहे. फणसापासून लोणचा बनवलाय. हा करवंद आहे. करवंदापासून हा बनवलाय. आपला नॉर्मली लाल मसाला लोणचं आहे. हा गावरान पिवळा मसाला. त्याच्यापासून लोणचा बनवलाय. हा, आणि हा काळा मसाल्याचे 2 प्रकार. हे आंबोशीचं गोड लोणचं, आंबोशीचा गोड हे लोणचा. चुंदा आहे, हा. आणि हे गुड कैरी आहे. अच्छा. हा आंब्याच्या बाटाचे जे असतात ना त्याच्यामध्ये, आंब्याच्या बाट्यापासून बनवलेला. हा खटाई बोलतात त्याला. हा, याला खटाई बोलते. खटाई कशी थोडी दिली? स्पायसी असते बघा. खरंच. शिवाय भरलेली काश्मीरी मिरची आहे. हे बघ, काश्मीरी मिरची मध्ये बनवलं ते सुद्धा एक आहे. हा, भरलेली फक्त मिरची आहे, त्यात मसाला भरला जातो. अच्छा. हा फक्त लसूण काळ्या मसाल्यामध्ये. लसूण काळा मसाला हा दिलेला लाल आहे. मसाला आहे. हे लाल मसाल्यामध्ये केलेला तयार हे तुम्ही. कारल्याचं आहे. हे काढल्यापासून लोणचं तयार केलेलं आहे. हे एक पिवळा मिक्स आहे. हा पिवळा मिक्स इकडे दिलेला आहे. याच्यामध्ये गाजर आहे. गाजर पासून तयार केलेला लोणचा सुद्धा आहे. गाजर आहे, भोकर आहे, भोकर सुद्धा आहे. भोकराचं पण आहे, आणि हे काळ्या मसाल्यामध्ये लिंबू आहे. काळ्या मसाल्यामध्ये लिंबू आहे. ना सगळे कुठलाही घ्या, 100 रुपयाला पाव किलो आहे. तुम्हाला पाव किलो जर घ्यायचं नसेल तर 100 रुपयाने वेगवेगळे 2 घेऊ शकता. बघा, तुम्ही बोला कुठला पण लोणचे घ्या, इकडे 100 रुपये पाव किलो असणार आहेत. जर तुम्हाला जर पाव किलो घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा अर्धा किलो घ्यायचे असेल तर पाव किलो वेगळे करून देणार. या मावशींचा हा स्टॉल होता. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. आणि पुढच्या स्टॉलवरती त्यांच्या सर्व प्रकारच्या पापड्यावर लावलेल्या पापड आहेत, तांदळाचे, नाचणीचे, पोह्याचे, पालकचे, टोमॅटोचे, तांदळाचे, नाचणीचे सर्व प्रकारचे पापड इकडे लावलेले आहेत. पोहा मिरगुंड आहेत, पोहा पापड आहे, साबुदाणा बटाटी चकली आहे, साबुदाणा फेणे आहे, ज्वारीचे पापड आहेत. गहूची कुरडईचा पाकिट दिलंय. कसं दिलं? 70 रुपयाला आहे का? 200 रुपयाचे कुठलेही 3 घ्या. 70 रुपयाचा एक आहे. 200 रुपयाचे कुठलेही 3 घ्या.
इथे सर्व प्रकारचे पापड, त्याच्यामध्ये नाचणी पापड्या, आहे, पोहा आहे, ज्वारी आहे, सर्व बाजरी प्रकारचे आहे. पापड्या इकडे दिले आहेत, पापड दिलेले आहेत. 200 रुपयाला 3 असणार आहेत इकडे साईडला, आणि इकडे साईडला सुद्धा आहेत बघा. त्याच्यामध्ये आपल्याकडे मक्याचे पापड आहे, नाचणीचे आहेत, पोह्याचे आहेत, त्याचे पापड आहेत, नाचणीचे आहेत, पोह्याचे आहेत. ते छोट्या सर्व ज्यांना प्रकारचे जो सर्व मोठे घेऊ flavors मध्ये शकत पापड नाही. आहेत. हे छोटे पाकिट कसे काय दिले? 100चे 3 पॅकेट आहेत, कुठलेही 100चे 3 घ्या. 3 पाकिट बघा, कुठले पण घ्या. 100ला त्याच्यामध्ये 3 आहेत. 7-8 प्रकार आहेत. याच्यामध्ये 7-8 प्रकार आहेत. 100ला 3 असणार आहेत. या मावशींचं पुढचं पण दुकान यांचंच होतं. चला आपण आता पुढच्या दुकानात जाऊया. अर्ध्या किमतीमध्ये आपल्या आहे. ज्या दुकानामध्ये जे स्टॉलवरती जे सामान लावलेलं आहे दुकानापेक्षा अर्ध्या अर्ध्या किमतीमध्ये हो. आपल्याकडे असं काय काय आहे आपल्याकडे? एअर कप आहेत आणि लेटेस्ट सामान आहे जे आजकाल चालतंय. जे ट्रेंडिंगला येते Trending ला. हे कसं दिलं? हे 250ला, हे 500ला दुकानामध्ये आहे. हे दुकानामध्ये 500ला भेटतं. या महोत्सवामध्ये तुम्हाला एकदम 250ला म्हणजे 250 रुपयाला भेटणार आहेत. हा, आणि इकडं साईडला हे कसं दिलं? हे 200. आणि हे सगळे जे आहे ऑर्नामेंट्स हे क्वालिटीवाले आहेत, म्हणजे याचा कलर वगैरे निघणार नाहीये, डुप्लिकेट नाहीये. क्वालिटीवाले आहेत. हा. खूप सारे प्रकार आहेत बघा इकडे. जे तुम्हाला जयश्री कलेक्शनमध्ये वगैरे जे ब्रँडेड मिळतात ना, हा. त्या टाईपमध्ये हे सगळं आहे आणि अर्ध्या रेटमध्ये. हे सर्व 250 रुपयाला असणार आहे. हो, किती भारी भारी युनिक प्रकार आहेत जे आपण घेऊ ना, तसे आहेत युनिक प्रकार आहेत. आणि खूप सारे प्रकार असे बघा. हे कसे दिले? हे 100ला. हे 100 रुपयाला आहे बघा. वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे डिझाईन्स हे आहेत. आणि रिंग्स ते सुद्धा आहेत. आहेत, हे डायमंडच्या रिंग्स. 50. कशा दिल्या या? 50 रुपयाला आहे. हम्म. इकडे बघा, अजून सुद्धा आहे. भरपूर काही आहे. हे बघा, हे 500 रुपयाला असतात. हे 500 रुपयाला असतात. आपल्याकडे कसं आहेत? हे आपल्याकडे 300ला. 300 अशी किंमत आहे. या ताईंकडे खूप सारं असं सामान आपल्याला बघायला भेटलं. तर ह्या ताईंकडं जे मार्केटमध्ये दुकानामध्ये जातात 500 रुपयाला मिळतं ते तुम्हाला इकडे 250 रुपयाला मिळणार आहे. या ताईंचं हे स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. आता आपण पुढच्या साईडला आलेलो आहेत. इथं सर्व प्रकारचे लहान मुलांचे टी शर्ट लावलेले आहेत आणि त्यांच्यावरती मराठीमध्ये असे म्हणजे प्रिंट करून नावं वगैरे लिहिलेले आहेत बघा. आईचा पोपट, बापांची कार्बन कॉफी, बापाची परी, हो राग येतो आम्हाला. हे सर्व प्रकारचे टी शर्ट लावलेले आहेत. आजोबाचा बेस्ट फ्रेंड, हे खरं आहे. तर सर्व प्रकारचे टी शर्ट इथे लावलेले आहेत आणि त्यांच्यावरती असे मराठीमध्ये प्रिंट करून नावं वगैरे आहेत. खूप चांगल्या प्रकारचे टी शर्ट इथे लावलेले आहेत. टी शर्ट वगैरे एकदा बघून घ्या. या ताईंचं हे स्टॉल आहे. ताई जे टी शर्ट वगैरे मागे लावलेले आहेत हे कसे दिले तुम्ही? कोणतीही साईज घ्या 350ला आहे. कुठले पण टी शर्ट घ्या, हा. कुठली पण साईज घ्या, 1 वर्षापासून डबल एक्सेल पर्यंत सेम रेट आहे. सेम रेट आहे. हा. बघितला मित्रांनो, या दुकानामध्ये छोट्या टी शर्टपासून तर मोठ्या माणसांचे टी शर्ट्स आहेत. 1 वर्षापासून तर लास्ट साईजपर्यंत कुठल्याही टी शर्टची किंमत 350 रुपये असणार आहे. या ताईंचं आणि दादांचं दुकान होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. मित्रांनो, आपण समोरच्या दुकानामध्ये आलो. इथं ओम घंटा बघा. ओम जो आपला मोठा सर्वात होता ओमपासून आपल्या सर्व 33 करोड देवा निर्मिती झाली आहे. आपल्या घरात प्रत्येक कोपरा शांत करावा, वाद विवाद क्लेश वगैरे होऊन त्यासाठी तुम्ही याप्रमाणे फिरा ओमकार. हे तुम्ही जेवढी फिरवाल हा आवाज तेवढाच वाढत जातो. ह्याच्यामध्ये ही काठी फिरवल्याने ऑटोमॅटिक ओमचा आवाज येतो. हा ओम घंटा आहे बघा फ्रेंड्स. आवाज कसा ऑटोमॅटिक यायला लागला आहे. फक्त काठी फिरवली त्याच्याबरोबर. हा ओम घंटा तुमच्याकडे आहे. हा तुम्ही कसं दिलं? हे पायराईडचे रत्न आहेत असे मनी अट्रॅक्टसाठी. हे पायराईड. अच्छा, हे रत्न कसे दिले? हे 1000 रुपये आहेत. 1000 रुपये. 1000 रुपयाचा एक स्टोन आहे. हा पायराईड. 500 वाले पण आहेत छोटे. 500 वाले पण छोटे आहेत. सर्व प्रकारचे स्टोन आहेत इथं. हे मनी अट्रॅक्टचं मनी मॅग्नेटचे ब्रेसलेट आहेत. मनी मॅग्नेटचे ब्रॅसलेट तुम्ही कसे दिले? हे 600 रुपये. हे 600. ऑनलाईन 699 आहे. आपल्याकडे 699. आपल्याकडे 600 रुपये म्हणजे 99 रुपये. पायराईडचे ब्रेसलेट आहेत. पायरेटचे ब्रॅसलेट कसे दिले? हे 600. हे टायगर आयचे आहेत. हां, कसे दिले? 600. अच्छा, करंगोळीची माला आहे सर्टिफाईड. कसे दिले? ही 1200 रुपये. 1200 रुपये दिले. आणि पायऱ्याच्या फ्रेम आहेत उडत्या घोड्याच्या. हां, ते आपल्या प्रगतीसाठी चांगले असतात. हे 800 रुपये आहे. हे 800 रुपये. श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र कसं दिलं? श्रीयंत्र लॅब टेस्टेड आहे. त्याला जसं सोन्याला जसा हॉलमार्क असतो तसा हॉलमार्क आहे याला. अच्छा, हे कसं हे दिलं? शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेले श्रीयंत्र आहे. कसं दिलं? हे 800 रुपये. कुबेर यंत्र आहे. महामृत्युंजय यंत्र आहे. हां, आणि हे कसं दिलं?
ती डोअरबेल दरवाजाला लावतात ना, हां तसं जुन्या काळामध्ये आपल्या अंगणामध्ये आपण बैल बनवायचो, बऱ्याच जागामध्ये घंटी असायची. हां ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं, म्हणून आपल्या दरवाजालाही लावली जाते. दरवाजाला लावू शकता, गाडीला लावू शकता. कशी दिली ती? ही 200 रुपये. ही 200 रुपये. हे ब्रह्मा विष्णू महेशचे प्रतीक आहे, त्रिशक्ती. हां ते दरवाजा डाव्याने उजव्याला लावतो आपण संरक्षणासाठी. हां हे कसं दिलं? हे 300 रुपये जोडी आहे. अच्छा. मच्छमणी आहे, जो राहू केतूपासून प्रभावाचा बचावासाठी वापरला जातो. राहू केतू शनी त्याच्या प्रभावापासून बचावासाठी वापरला जातो. हे कसं दिलं? हे कॅरेटवरती आहे, 400 रुपये कॅरेट आहे हा. 400 रुपये कॅरेट आहे. हो. बघा मित्रांनो. आणि हा हा मोती आहे, हा मोती कसं? सर्टिफाईड मोती. हे कसं दिलं? हा 300 रुपये कॅरेट आहे. 300 रुपये कॅरेट आहे. बघा हे खूप सारे अजून आहेत, हे बघू हे शकता. स्फटिकाचं 7 चक्र ट्री आहे. हे कसं दिलं? हे 200 रुपये 7 चक्र ट्री, 50 टोनचं 7 चक्र ट्री. हे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला ठेवतात. वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व दिशेला ठेवतात. मुलांच्या शिक्षणासाठी ॲमॅथिसचे स्टोन आहेत. बुद्धिमत्ता विकास आणि आपला चिडचिडे पण कमी करतो, डोक्यात ताणतणाव कमी करतो हा ॲमॅथिस्ट. हे 200 रुपये पॅन्डंट आहेत. हे 200 रुपये आहेत का? हो. बघा खूप सारे हे स्टोन क्रिस्टल बॉल आहे, स्फटिकाचे गोळे. ह्याचे 3 गुणधर्म असतात. आपलं फॅमिली रिलेशन नातेसंबंध जो होतो, पती पत्नी व प्रेमभाव सोलाकडूनसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी. ह्याच्यावरती असंख्य पिरॅमिड आहेत. पिरॅमिडची एनर्जी प्रत्येकाला माहितीच आहे. हां हे कसं दिलं? हे 250, हा 150 आहे, हा 150 आहे आणि हा 90 रुपये आहे. हा 150ला आहे. त्यापेक्षा छोटासुद्धा आहे एक, तो सुद्धा दिला 90 रुपयाला आहे. हे क्रिस्टल्स, हे कसं दिलं? हे 100 रुपये. हे 100 रुपये. आणि इकडं साईडला तुम्ही लावलेले आहेत. हॅपी मॅन, कसं हा दिलं? 150 रुपये आहे. हां हा 3 पायाचा बेडू, हा 200 रुपये आहे. हा 200 रुपये. हँगिंग आहे, कार हँगिंग गाडीमध्ये लावण्यासाठी. हे कसं दिलं? हे 200 रुपये. हे 200 रुपये. किंवा होका यंत्र आहेत दिशा बघण्यासाठी. दिशा बनवून उका यंत्र सुद्धा आहेत बघा. हे कसं दिलं? कुठलं? हे 375. 375. बघा खूप सारे ते 600 रुपये. चांगल्या अवस्था इकडे बघायला मिळाल्या. या दादांचं हे दुकान होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. इथे आपण आलेलो आहेत. यांच्याकडे खूप सारे असे आयुर्वेदिकचे औषधं वगैरे आहेत. पेस्ट कंट्रोलचे औषधं इकडे लावलेले आहेत. तेव्हा पेस्ट होममेड प्रोडक्ट आपल्याकडं पेस्ट कंट्रोलचे किती व्हरायटी आहेत? पेस्ट कंट्रोलसाठी ऑल इन वन आहे. पालीसाठी आहे, झुरळसाठी, मुंगीसाठी, उंदरासाठी, वाळवीसाठी, रेखनासाठी, झाडांसाठी आहे, मच्छरसाठी आहे. पूर्ण होममेड आहे. सर्व होममेड बनवलेले आहेत का? हर्बल आहे. हर्बल आहेत सर्व. याच्यामध्ये 200 ml पासून अगदी 500 ml पर्यंत आहे. हे 5 लिटरचं सुद्धा भेटू शकतं आपल्याला. हे स्प्रे करायचं आहे का? हो. 3 पेस्ट दिवस control सलग केलात छोटे मोठे झुरळ मरून जातात, प्लस त्याची अंडी सुद्धा सुकून जातात. अंडी सुकून गेली. कसं दिलं हे? कसं दिलं पेस्ट कंट्रोलचा स्प्रे? ही 400 ची आहे. 400ची. ऑल इन वन घेतलं 500 ला आहे. ऑल इन वन घेतलं तर 500ला असणार आहे. हे अर्धा लिटर आहे आणि छोटी- 200 ml घेतला तर 200 ला आहे. 200 200 रुपयाला आहे. हा 200 रुपये. 200 ml घेता 200 रुपयाला आहे. बघा इकडे हा पण सुद्धा आहे. खूप सिंगल साऱ्या वाली अशा. घेतला 150 रुपयाला. झुरळसाठी, पालीसाठी घेतला. आणि हे व्हाईट कपड्यांसाठी म्हणजे व्हाईट कपडे आपण आणतो धुवल्यानंतर ते कसे थोडेसे पिवळे पडतात. व्हाईट कपडे वापरून जुने झालेले असले तर ते सुद्धा पांढरे शुभ्र होतात आणि त्याला शाईन खूप छान येते. फक्त 2 झाकण टाकायचं आहे. हा फक्त एका कपड्यासाठी छोटी अर्धी बादली पाणी घ्यायचं, 2 चाकण लिक्विड टाकायचं, चमचा डिटर्जंट पावडर जी आपण वापरतात ती. कसं दिलं आहे? ही 250 रुपयाला आहे. हे 250 रुपयाला असणार आहे. त्याच्यामध्ये छोटी पाहिजे तर छोटी आहे. त्याच्यात छोटी सुद्धा. छोटी कशी दिली? 150 रुपयाला आहे. हा 150. 150ला दिली. बघा ही छोटी 150ला आहे. कलर फिक्सर आहे हा. जेव्हा आपण नवीन कपडे आणतो धुवतो ना तेव्हा आपल्या कपड्यांचा कलर वगैरे जातो, पण हे टाकून जर धुवलं तर तो तुमचा कपड्याचा Wash कलर साठी आहे. फिक्स होऊन जाईल. हे कसं दिलं ताई? ही 250 रुपयाला आहे. हे 250 रुपयाला आहे. 250 ml आहे. छोटी घेतला 100ला 100 ml आहे. 100ला 100 ml आहे बघा. सुद्धा आपल्याकडे आहे. अर्धा लिटरची कशी दिली ताई? 500 रुपयाला. 500 रुपये. बघा आणि याला एक्सपायरी नाही आहे. तुम्ही 2-3 वर्ष वापरा. 2-3 वर्षामध्ये कधी वापरू शकता. बघा हे सुद्धा आहे ताईकडं. आणि तुम्हाला हे सांगू डाग रिमूव्हर सुद्धा आहे यांच्याकडं. हा. डाग रिमूव्हर स्प्रे आहे हे बघा. ताई. हे डाग रिमूव्हर हे स्प्रे बघा, तुम्ही दिलाय. आपल्या कपड्यांना कुठले पण डाग असू द्या, चहाचे, कॉफीचे, ऑइलचे, ग्रीसचे, खाण्यापिण्याचे, रक्ताचे, शाईचे, पानाचे, गुटख्याचे, शर्टची मळलेली कॉलर, जिथे डाग आहे कपडा सुका घ्यायचा, सुक्या कोरड्या डागावरती लिक्विड टाकायचं, असा प्लास्टिकचा कात्या घेऊन नॉर्मल रफ करायचं. डाग काढून झाला साध्या पाण्याने कपडा तेवढा पोषण लगेचच धुवून टाकायचा. नंतर मशीन वॉश केला तरी चालेल. याच्यामध्ये डाग वगैरे गेला. ऍसिड नाही, त्यामुळे कपडा खराब होत नाही, कपड्याचा कलर वगैरे जात नाही. 2 वर्ष 3 वर्ष वापरा. त्याला सुद्धा एक्सपायरी नाही. कसं दिलं ताई ते? ही 200 रुपयाला पाव लिटर आहे.
200 रुपयाला पाव लिटर आहे. बघितला त्यामध्ये छोटी पाहिजे तर 100ला 100 ml आहे. 100ला 100 ml. बघितला ही सुद्धा छोटी सुद्धा आहे. खूप सारे प्रकार. आपल्याकडे कॉकरोच जेल सुद्धा आहे. हे कॉकरोच जेल सुद्धा आहेत. हे जेल आपण कुठे पण लावलं फक्त एक एक थेंब टाकून ठेवायचं. एकदा टाकलं की 6 महिन्याने परत एकदा टाकायचं. म्हणजे कॉकरोचने खाल्ल्या तर कॉकरोच मरतात काय? हो हो गायब होऊन जातात. किती किंमत असणार आहे? 150 ला. 150 रुपयाला असणार आहे. बघा आपल्या ताईंकडे ना खूप सारे असे घरगुती बनवलेले पेस्ट कंट्रोलची औषधं वगैरे इकडे होती. कपड्याचे कलर फिक्सर सुद्धा होता. डाग रिमूव्हर सुद्धा बघितला आणि कॉकरोचचा जेल सुद्धा बघितला. या सर्वांची किंमत वगैरे आपण या दुकानात पाहिली. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. खूप सारे दुकानं आहेत ते आपण कव्हर करूया. समोरच्या दुकानात आपण आलेलो आहेत. इकडे बघा चुरमुरीचे लाडू आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत आणि खूप सारे प्रकारचे पिट्स वगैरे लावलेले आहेत. हुकम लावलेला आहे. हुकमचं सरबत लावलेलं आहे इकडे बघा मागे आणि सर्व प्रकारचे मसाले वगैरे लावलेले आहेत. या मावशीचं आपलं दुकान आहे. मावशी आपल्या दुकानामध्ये हे सर्व प्रकारचे मसाले तुम्ही लावलेले आहेत. यांच्या किमती वगैरे काय असणार आहे? स्पेशल मालवणी मसाला कसा दिला तू? 200 रुपये पाव किलो. 200 रुपये पाव दिला. घरगुती मालवणी मच्छी मसाला कसा दिला? हा 170 रुपये पाव. 170 रुपये पाव मसाला आहे. घरगुती मालवणी गरम मसाला कसा दिला? गरम मसाला 200 रुपये पाव आहे. आणि इकडे हळद वगैरे दिली. हळद कशी दिली तू? हळद 125 रुपये पाव किलो आहे. अच्छा आहे. पिठी आहे पाव किलो. कुदाची 1 नंबर गाव. कशी दिली? ती 80 रुपये पाव किलो आहे. आणि हा मसाला काश्मीरी काश्मीरी लाल मसाला कसा दिला? तो 200 रुपये पाव आहे. 200 रुपये पाव असणार आहे. आणि हा 180 रुपये. 80 रुपये. आणि मागच्या साईडला ते चटण्या वगैरे दिलेल्या आहेत. चटण्या 50 रुपये 100 ग्रॅम आहे. चटण्या वगैरे दिल्या त्या 50 रुपये 100 ग्राम असणार आहेत. आपल्या ह्या मावशीचं दुकान होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला अजून एक दुकान आहे ते आपण कव्हर करूया. बोला दादा. हे दिलेलं कसे दिले तुम्ही? हे 650ला आहेत. हे बेंटेक्सचे आहेत का? मायक्रो आहे. हा बेंटेक्स मध्ये मायक्रो प्लेटिंग आहे. वर्षाची वॉरंटी आहे त्याला. 1 वर्षाची वॉरंटी. कलर जात नाही, खराब होणार 750 रुपयाला दिले आहे इकडे. आणि ताई हे इकडे दिले आहेत. हे कसे दिले? हे 450 वाले आहेत. हे 450 इयर वाले. कप्स आहेत पूर्ण 450 ला आहेत. आणि इकडे एडी वाले डायमंड वाले 650 ला आहेत. 650 डायमंड वाले 36 इंच लेंथ आहे आणि 4 पदरी आहे. 4 पदरी. तर हे बघायला भेटलं. आता कुठं अजून कानातले सुद्धा आहेत. हे कसे दिले कानातले? मोत्यांचे 150 वाले आहेत आणि त्याच्या बाजूचे 100 वाले आहेत. गोल्डन इकडे बाजूला बघितलं ते सर्व 100 रुपयाला असणार आहे तिकडे. आणि हे कसे दिले? ते पण 100 ला आहे सगळे. हे 100 ला. इकडे बांगड्या वगैरे दिल्या. बांगड्या वगैरे कशा दिल्या? बांगड्या त्या 250 ला आहेत डायमंड वाल्या. आणि इकडच्या त्या 6 पीसच्या 350 ला आहेत आणि बाकी 250 वाले आहेत सगळ्या. हे 250 रुपयाला असणार आहेत. आणि हे दिले हे कसे दिले? 250 ला विथ इयरिंग. आणि इकडे हे लावले हे कसे दिले? 150 250 250 ते 150 ला हे आहेत. 150 रुपयाला असतात. 150. बघा मित्रांनो या ताईंचं हे दुकान होतं. या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या वेगवेगळ्या प्रकारचे डायमंडचे हार हे बघायला भेटले. सर्वांची किंमत वगैरे बघायला भेटली. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या दुकान ते कवर. इकडे जे लावलेले आहेत त्यांची किंमत काय असणार आहे? कुठले पण घ्या. हे बघा इकडे त्यांना विचारलं मी. या सर्व यांची किंमत 200 रुपये असणार आहे. बघा किती युनिक आहेत ना. हे कुठले पण घ्या 200 रुपये. या दुकानामध्ये सर्व सँडल्स बूट आणि शूज सर्व प्रकारचे घ्या. 200 रुपये किंमत असणार आहे. फिक्स किंमत असणार आहे. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. आणि समोरच्या साईडला गेलात तर इकडच्या साईडला आपण बघितलं तर सर्व प्रकारचे टी शर्ट इकडे दिलेले आहेत. लहान मुलांचे फॅशनेबल टी शर्ट या मोठ्या मुलांचे टी शर्ट्स हे सर्व टी शर्ट आणि लेडीजचे टी शर्ट सुद्धा इकडे लावलेले आहेत. सर्व प्रकारचे टी शर्ट यांच्याकडे आहेत. पहिले बघून घ्या. खूप युनिक प्रकारचे टी शर्ट इकडे दाखवलेले आहेत त्यांनी. दादा टी शर्ट वगैरे काय किंमत असणार आहे? कुठलं पण घ्या. कुठले पण टी शर्ट घ्या 250 असणार. इकडे बघा हे कुठले पण टी शर्ट घ्या. एवढे भारी भारी टी शर्ट्स आहेत. कुठले पण घ्या 250 रुपयाला असणार आहेत. या टी शर्टची किंमत 250 रुपये असणार आहे. मित्रांनो बघा या दादाचं हे दुकान होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला तुम्ही बघितला तर अजून एक कटलेरीचं दुकान आहे. इथे सर्व प्रकारचे कानातले बांगड्या हेअरपिन्स हे सुद्धा दिलेले आहेत. हे बघा इकडे बघा खूप साऱ्या प्रकारचे असे कानातले वेगवेगळे डिझाईन्स दिलेले आहेत. चपाटे वगैरे लावले. हे कानातले वगैरे लावल्यात. कसे दिले? कुठले पण घ्या 100 रुपये.
या लाईन मध्ये जे लावलेले आहेत ना यांची सर्वांची किंमत 100 रुपये असणार आहे. आणि इकडे खालती जे लावलेले आहेत यांची किंमत 50 रुपये असणार आहे. ते कुठले पण घ्या, हे सर्व 50 रुपयाला असणार आहेत. हे 50 रुपयाला असणार आहेत इकड साईडला. आणि चापकाटे वगैरे कसे दिले दादा? 30, 40, 50 अशी किंमत आहे चापकाट्यांची वगैरे. या दादांचं दुकान होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. इकडे बघा 100 रुपये असणार आहे. इकडे लहान मुलांचे खेळण्याचे कंपास वगैरे लावले आहेत. सर्व प्रकारच्या गाड्यांचे कंपास वगैरे आहेत बघा. ती 100 रुपयाला असं इथं किंमत वगैरे फिक्स 100 रुपये. कुठल्याही प्रकारची घ्या 100 रुपये. कुठल्याही प्रकारचे कंपास घ्या इकडे 100 रुपयाला असणार आहे. आणि समोरच्या साईडला इकडे बघितलात पेन वगैरे आहेत, चाकू वगैरे आहेत, यांची किंमत 50 रुपये असणार आहे. इकड साईडला कुठली वस्तू घेतली त्याची किंमत आपल्याला 50 रुपये असणार आहे. फिक्स किंमत आहे या दुकानावरती. समोरच्या साईडला आपण गेला तर अजून कमी किंमत आहे 40 रुपये बघा. आणि इकडे जरा वेगवेगळ्या प्रकारच्या शॉपनर्स वगैरे, गाडीची चावी वगैरे अशा प्रकारे शॉपनर्स वगैरे दिलेले आहेत. हे सर्व 40 रुपयाला असणार आहेत. खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, त्यांची किंमत सर्व 40 रुपये असणार आहे. आणि पुढच्या साईडला आपण गेलो तर अजून सारे खूप साऱ्या वस्तू आहेत, त्या सुद्धा आपण घेणार. या दादांचं स्टॉल आहे, त्या स्टॉलवरती आलेले आहेत. या स्टॉलवरती सर्व वस्तूंच्या किमती वगैरे आहेत ना कमी बघायला मिळणार. 100, 50, 40, आता आपण 30 वरती आलेलो आहेत. सर्व प्रकारच्या वस्तू आपण बघितल्या. खूप साऱ्या वस्तू स्टेशनर वगैरे आहेत. खूप साऱ्या वस्तू इकडे तुम्हाला दाखवतो मी. हेल कटर सुद्धा आहेत, हे सुद्धा 30 रुपयाला मिळणार आहेत. सुद्धा आहे, हा 30 रुपयाला मिळणार आहे. कैची सुद्धा आहे, शॉपनर सुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शॉपनर सुद्धा आहेत 30 रुपयाला. आणि इकडच्या साईडला गेलात तर आपल्याला अजून स्वस्त मिळणार आहे. किंमत असणार आहे 20 रुपये. इकडच्या साईडला पेन वगैरे घ्या 20 रुपयाला असणार आहे. वेगवेगळ्या युनिक प्रकारचे पेन्स हा पण 20 रुपयाला असणार आहे. पेन्सिल आहे, हे सुद्धा 20 रुपयाला असणार आहे. हा पण पेन आहे, हा पण 20 रुपयाला. खूप सारे युनिक प्रकारचे पेन्स वगैरे इकडे बघायला भेटले. यांची किंमत 20 रुपये असणार आहे बघा. खूप सारे इरेझर वगैरे आहेत, शॉपनर वगैरे आहेत. आणि पुढच्या साईडला गेला तर 10 रुपये किंमत असणार आहे. इकडे खूप सारे लोक इकडं घ्यायला आलेले आहेत. इकडे मासल्या वगैरे लावलेले आहेत. हे कशा दिल्यात आपण? बांगडा कसा दिला? बांगडो 100 रुपये ना. बांगडो 100 रुपयाला. सुरमई 200 रुपये ना. सुरमई आणि पापलेट 250 रुपये ना. आणि कोलंबी कोलंबी फ्राय 300 रुपये 10 पीस येतले. जवळा मसाला जवळ मसाला 180 ना. कालजी मसाला सगळं दाखवून ठेवलं लिहिलेलं आहे सगळं त्याच्यावर सगळ्या किती किमती रुपयात वगैरे काय दाखवल्या काय बघा. आता. किती व्हरायटी आहे, सगळ्यांची किंमत वगैरे इकडे लावलेली आहे. बघून घ्या इकडे किंमत वगैरे. आणि खूप मस्तपैकी थाळ्या वगैरे सजवलेल्या आहेत. मटन थाळी सुद्धा लावल्या आहेत, कोंबडी वडे सुद्धा आहेत. मालवणचे स्पेशल जेवण थाली इकडे लावले आहेत आणि त्याची किमती वगैरे लावल्या आहेत. इकडे बघा, हे बघा, इथं सर्व प्रकारचं मालवणचं जेवणच्या प्लेटी वगैरे लावल्या आहेत. इकडे बघा त्याच्या किमती वगैरे लावल्या आहेत. इकडे बघा खूप छान वगैरे हे बघा सर्व प्रकारचे. चिकन फ्राय कसं दिलं बाय? 250 रुपये ना. 250 रुपयाला दिला. आणि हा दोन्ही 250 रुपयाचा. पेटा फ्राय सुद्धा आहे. आणि इकडे साईडला जे मासल्या वगैरे लावल्या आहेत यांच्या किमती सुद्धा ताईंनी सांगितल्या. खूप सारे प्रकारच्या आपल्या मालवणचं जेवण आपल्याला इकडे ताईंच्या स्टॉलवरती बघायला भेटलं. तर चला आपण पुढच्या साईडला जाऊ. पुढच्या साईडला अजून एक स्टॉल. तर आपण समोरच्या स्टॉलवरती आलेलो आहे. तिथं खूप सारे प्रकारचे काय काय भाऊ आपल्याकडं? अपने पास पहले चिकन कीमा है, उसके साथ चिकन कलेजी आएगा, ये पाव में फिल होके आएगा, 30 रुपए का एक पाव मिलता है. तो पाव आइटम जितना भी है हमारे पास वो 30 रुपए का ही आएगा. ये अपना मटन कीमा है, ये अपना मटन वजरी है, और ये कोलंबी है, और ये जवला है. जवला मीन्स ड्राई झींगा वाला. और ये अपना प्लेट आइटम इधर आएगा अपने पास. सबका अलग अलग रेट का आएगा. सबसे स्टार्टिंग में जो लगा है वो वजरी है, 150 रुपए का प्लेट आएगा. उसके बाद एक कोलंबी 150 रुपए का आएगा एक प्लेट. अगर प्लेट चाहिए टेबल पे बैठ के खाने के लिए तो अलग रेट का आएगा. बॉक्स में चाहिए तो बॉक्स में मिलेगा आपको. ठीक है. एक कलेजी 120 रुपए का आएगा. उसके साथ चिकन कीमा 120 का है. उसके बाद आपका आएगा जवला, ये 100 रुपीज़ का आएगा. उसके बाद आएगा मटन कीमा, ये 150 रुपए का. अपने पास फिश में बांगड़ा फ्राई मिलेगा, सुरमई फ्राई मिलेगा. बांगड़ा 100 रुपीज़ का आएगा.
और सुरमई अभी तो फिलहाल का रेट 150 है, जब बड़ा पीस आता है 200 का आएगा। उसके साथ आपको खाने में जो मिलेगा वो कुमड़ी वड़े 150 का एक प्लेट आएगा। इसमें 5 वड़े, एक चिकन का प्लेट और एक सोलकड़ी। उसके बाद चिकन थाली, अगर आपको राइस और एक्स्ट्रा ग्रेवी के साथ चाहिए तो 200 रुपये में आएगा, चिकन थाली आएगा। फिश में चाहिए तो सुरमई थाली आएगा। सुरमई थाली हमारे पास जो है वो 350 रुपये में है। हा मित्रांनो, या दादाच्या स्टॉलवरती खूप साऱ्या प्रकारच्या जेवणाच्या क्वालिट्या होत्या, त्या सर्वांच्या किमती वगैरे यांनी सांगितला। चला आपण पुढच्या साईडला जाऊया, आपण पाळण्याकडे जाऊ। आता खूप सारे पाळणे वगैरे आहेत, ते सर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे पाळणे वगैरे आहेत ते। इकडे बघा समोरच्या साईडला आकाशी पाळणा वगैरे आहे। इकडे साईडला तुम्ही बघितला तर एक ब्रेक डान्स आहे, आणि समोर साईडला बघितला तर हा एक मोठा पाळणा इकडे लावलेला आहे, आणि समोर साईडला इकडे मिक्की माऊस आहे, आणि समोर साईडला हा एक आहे, आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हा एक पाळणा इकडे दिलेला आहे। खूप सारे असे पाळणे इकडे दिलेले आहे, आणि समोर साईडला बघ कसं जम्पिंग जॅक वगैरे दिलं मुलांना, आणि लहान मुलं इकडं बोटिंग वगैरे करताना एक पाण्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी एक बोटिंगचं लहानपणी बोटिंग करायला खूप आवडते लहानपणी। हा एक इकडे आहे, हा एक इकडे दिलेला आहे। लहान मुलं असं गाडीमध्ये बसून मस्त आहे की गाडी वगैरे चालवताना हा एक पाळणा इकडे दिलाय, आणि समोरच्या साईडला एक ड्रॅगनचा पाळणा दिलेला आहे। मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेलचा घंटा दाबा, जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तो पण छोटासा ब्रेक।